नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025 ची जी काही आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा. परीक्षा होऊन जी काही पुढील प्रक्रिया होती त्याच्यामध्ये टेटचं रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर टेट संदर्भात जे काही प्रेफरन्स संदर्भात ह्या ठिकाणी तुम्हाला पुढे जी काही प्रक्रिया करायची आहे, त्या अगोदर तुम्हाला जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते सध्या करून घ्यायचं होतं. तर ती प्रक्रिया देखील आपल्या सर्वांची झालेली आहे. आता आतुरतेने जी काही वाट बघतोय आपण ती म्हणजे जाहिराती संदर्भात. आणि ह्याच्यामध्येच एक म्हणजे तुम्हाला जे काही मिळालेले टेट परीक्षेमधले गुण आहेत त्या गुणानुसार तुमचं नेमकं पुढे सिलेक्शन होईल किंवा नाही हा प्रश्न प्रत्येक उमेदवाराचा सध्या बघा मनामध्ये फिरत आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं जे काही ऑल जे स्टुडंट आहे म्हणजे ऑल जे सध्या बघा कॅन्डिडेट होते, तर त्या कॅन्डिडेटमध्ये आपल्याला माहिती आहे की 2 लाख प्लस उमेदवारांनी टेट 3 परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही 3 डिजिट असलेला स्कोर असलेले जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहेत तर ते देखील आपापल्या प्रवर्गामध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्या आपण आपल्या ह्या चॅनलवर वेगवेगळे जे काही ऑल कॅटेगरीचे ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते देखील सध्या अपलोड आहे. ते तुम्ही सविस्तर बघू शकता. तर सध्याच्या घडीला आत्ताची जी काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये जो काही मध्यम प्रकारचा सध्या बघा स्कोर असणार आहे तो म्हणजे जवळपास 120 ते 140 दरम्यान मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी काही कॅटेगरीचा ह्या दरम्यान जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता 120 ते 140 दरम्यान ऑल प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार आहेत, जेणेकरून तुम्ही जर ह्या स्कोरमध्ये जर येत असाल तर तुमच्या सोबत असलेले जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके कॉम्पिटिशनमध्ये किती असणार आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचे जे काही 140 प्लस असलेले उमेदवार आहे ते देखील तुमचे कॉम्पिटिटर त्या ठिकाणी असणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही मध्यम मार्ग जो असेल म्हणजे ह्या ठिकाणी मध्यम जो स्कोर असेल तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी निवड शक्य आहे का हा देखील आपण बघणार आहोत. तर संपूर्ण ॲनालिसिस या ठिकाणी ऑल कॅटेगरीचे सध्या आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. ह्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर त्या ॲनालिसिस चार्टच्या माध्यमातून वेगवेगळं सध्या बघा इथं ॲनालिसिस करण्यात आलं आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या टेट 3 परीक्षा जी आहे तर ती टेट 3 परीक्षा देणारे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी लाखोच्या वर होते. म्हणजे अक्षरशः 2 लाख या ठिकाणी प्लस जे उमेदवार आहेत तर त्यांनी टेट 3 परीक्षा सध्या दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते ओबीसी प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 66,482 एवढे उमेदवार फक्त ओबीसी प्रवर्गाचे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांची जर सध्या संख्या जरी बघितली आपण हायेस्ट असलेली संख्या तर ती देखील सध्या बघा या ठिकाणी 100 ते 120 दरम्यान ओबीसीचे किती उमेदवार आहे तर 17,741 एवढे उमेदवार फक्त ओबीसीचे 100 ते 120 दरम्यान घेतलेले मार्क सध्या बघा ह्या स्कोरमधले उमेदवार एवढे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये जर संपूर्ण बघितलं तर ओबीसी 1 नंबरवर येतं. त्यानंतर जवळपास या ठिकाणी जे काही जनरलचे आहे ओपनचे 36,496 एवढे ह्या ठिकाणी ओपनमध्ये येतात. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये एस-टी प्रवर्ग असेल तर एस-टी प्रवर्गाचे जवळपास या ठिकाणी 19,324 त्यानंतर एस-सी प्रवर्गाचे त्याच्यापेक्षा जास्त 31,621 त्यानंतर ह्या ठिकाणी एस-सी, बी-सी संदर्भात जे काही 15,220 उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर इतर असेल बघा ए असेल 6,000 जवळपास उमेदवार क्वालिफाय झालेले आहे. एन-टी-बीचे 5400चे आहे. त्यानंतर एन-टी-सीचे 9,368 आहे. एन-टी-डी संदर्भात 5,254 उमेदवार आहे. एस-बी-सीचे उमेदवार आहेत 3,085 आणि ई-डब्ल्यू-एसचे उमेदवार आहे 9,822 अशी संख्या सध्या बघा आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये इथं पाहायला मिळते. आता ही संख्या जी आहे तर ही 0 मार्कपासून तर जो काही हायेस्ट असलेला उमेदवार आहे बरोबर, तर त्या हायेस्ट असलेल्या उमेदवारापर्यंत ही जी आकडेवारी सध्या देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जो काही मध्यम स्कोर आहे, तो मध्यम स्कोर म्हणजे ह्या ठिकाणी एक प्रकारे आपण ह्या ठिकाणी जे काही ॲनालिसिस केलेलं आहे, तो म्हणजे 120 मार्कापासून तर 140 मार्कापर्यंत नेमके ह्या ठिकाणी मध्यम स्कोरमध्ये एवढे उमेदवार ह्या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही आपली कट ऑफची प्रक्रिया असेल, तर ती बघा ह्या गुणादरम्यान ह्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी फिरू शकते. कारण मध्यम स्कोर असलेला जे काही उमेदवार आहे, तर ते नेमके कोणत्या प्रवर्गाचे किती आहे ते तुमच्या ह्या ठिकाणी एक अंदाज येईल. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवारांना 120 पेक्षा कमी मार्क जरी असेल
आणि त्यांची क्वालिफिकेशन बघा इतरांपेक्षा वेगळी असेल किंवा मग त्यांचं TET सीटेट क्वालिफाय असेल किंवा मग तो समांतर आरक्षणामधला उमेदवार असेल तर त्यांना या ठिकाणी जी काही संधी असेल तर ती संधी देखील तिथं अवेलेबल होऊ शकते. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहेत तर त्यांना बघा कमीत कमी मार्क जरी असेल तरी त्यांना वॅकेन्सी त्या ठिकाणी आल्या तर त्यांना देखील संधी इथं अवेलेबल होईल. आता ह्या ठिकाणी हा डेटा जो आहे तर तो एकंदरीत ऑलमधला ह्या ठिकाणी 120 मार्क ते 140 मार्कादरम्यान जे काही ऑल कॅटेगरीचे कॅन्डिडेटचा आपल्याला इथं डेटा दिसतोय. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ओबीसीचा जो आहे तर तो ओबीसी सर्वात ह्या ठिकाणी बघा जास्त उमेदवार पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा जो आहे तो ओपनचा इथं आपल्याला पाहायला मिळतोय 3 नंबरवरती SC-BCचा या ठिकाणी उमेदवार पाहायला मिळत आहे 120 ते 140 दरम्यान, बरोबर. त्यानंतर 4 नंबरवर या ठिकाणी SCचे उमेदवार सध्या बघा 120 ते 140 ह्या रेंज दरम्यान आपल्याला जे काही स्कोर आहे तर तो स्कोर सध्या बघा एवढे उमेदवारांचा पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे अजून आपण विचार केला तर NTCचा या ठिकाणी जवळपास 5 नंबरवरती रँक असेल. त्यानंतर पुढचा आहे EWSचं 6 नंबर, त्यानंतर NTDचं 7 नंबर, त्यानंतर STचं 8 नंबर, त्यानंतर बघा या ठिकाणी पुढे आहे जवळपास NTBचं 9 नंबरवरती, त्यानंतर SBC संदर्भात बघा आणि विजेए ह्याच्यामध्ये थोडासा डिफरंट आहे, म्हणजे विजेएचा 10 नंबरवरती आणि SBCचा 11 नंबरवरती. तर अशा पद्धतीने 120 ते 140 दरम्यान जो काही चार्टनुसार आपल्याला सध्या जी काही ॲनालिसिस आहे तर ते ह्याच्यावरनं कळतंय. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि सर्वात कमी जर उमेदवार असेल ते उमेदवार म्हणजे या ठिकाणी SBC संदर्भात आपल्याला इथं बघा पाहायला मिळतात. त्याच्याच खालोखाल जे काही NTB असेल किंवा मग इतर जे काही विजेए असेल हे प्रवर्गाचे उमेदवार 120 ते 140 दरम्यान घेतलेले उमेदवार सध्या बघा इथं आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आता ह्याच्यानुसार पुढे जे काही आकडेवारी असेल तर ती आकडेवारी देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रवर्गामध्ये 120 ते 140 दरम्यान असलेले जे उमेदवार आहे तर ते उमेदवार आपल्या कॉम्पिटिशनमध्ये किती असणार आहे. आता ह्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण आकडेवारी सध्या बघा इथं घेण्यात आलेली आहे. 120 ते 140 गुण घेतलेले जे काही उमेदवार आहे तर हे प्रवर्ग निहाय सध्या इथं आपण ॲनालिसिस करण्यात आले. त्याच्यामध्ये इथं प्रवर्ग, त्यानंतर उमेदवाराचं नाव, त्याच्यामध्ये बघा जनरल म्हणजे ओपनचे किती आहे 3058 उमेदवार 120 ते 140 दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर SCचे 2243 उमेदवार आहे, STचे किती आहे 518 उमेदवार आहे, OBCचे 7048 उमेदवार आहे, VJAचे 393 उमेदवार आहे, NTBचे 419 उमेदवार आहे, NTCचे 979 उमेदवार आहे, NTDचे 597 उमेदवार आहे, SBCचे या ठिकाणी बघा 337 सर्वात कमी, EWSचे 730 उमेदवार, SCBCचे 2705 उमेदवार. एवढे जे उमेदवार आहे तर हे 120 ते 140 दरम्यान गुण घेणारे उमेदवार आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे पात्रता धारण करणारे उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळणार. आता इथं जरी आकडेवारी सध्या या ठिकाणी बघा SBC संदर्भात जरी इथं 2700 जरी दाखवली, बरोबर 2700, परंतु ह्याच्यामध्ये प्रत्येकाची जी काही पात्रता असणार आहे, क्वालिफिकेशन आहे तर ते वेगवेगळं असणार आहे. म्हणजे पूर्ण 2700चा 2700 तुमचे कॉम्पिटिशन त्यांच्यासोबत नसणार. तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत असणार, तुमची जर पात्रता आणि हे इतर जे काही उमेदवार असेल तुमच्या प्रवर्गामध्ये त्यांची पात्रता जर तुमची सेम असेल तर तुमचा तोच उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा असणार आहे, बरोबर. आता उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये जर तुम्ही समजा तुमचं 12वी आहे आणि DED आहे, बरोबर, फक्त 12वी आणि DED आहे, म्हणजे तुम्ही 12वी DED आणि TET किंवा CTETचा पहिला पेपर पात्र आहात, म्हणजे तुम्ही 1ली ते 5वीसाठी क्वालिफाय आहेत, बरोबर. त्यानंतर तुमच्यापेक्षा जास्त मार्क घेणारा उमेदवार या ठिकाणी तुमच्यापेक्षा जास्त घेणारा उमेदवार मार्क घेणारा उमेदवार समजा त्याचं BA BED आहे, बरोबर, BA BED आहे. तर हा जो उमेदवार आहे तर हा उमेदवार तुमच्या 1 ते 5 साठी कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा येणार नाही. जरी ह्याला जास्त मार्क राहिले तरी देखील हा तुमचा कॉम्पिटिशनमध्ये नसणार. तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये कोण असणार तर ज्याची 12वी DED फर्स्ट पेपर क्वालिफाय आहे, जो 1 ते 5 या गटासाठी पात्र आहे, तोच उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा असणार आहे. तसंच जे काही 6 ते 8 या गटासाठी जर तुमचं पात्रता असेल 6 ते 8 या गटासाठी, म्हणजे तुमचं सेकंड पेपर क्वालिफाय असाल तुम्ही TET CTETचा, तुमचं BA असेल किंवा BED असेल, बरोबर. तर हे जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं सध्या बघा कॉम्पिटिशन
ह्या प्रकारचे जे काही क्वालिफिकेशन असलेल्या उमेदवाराशी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विषयासंदर्भात बघितला तर आता BA BEd असेल, ह्याचा मराठी विषय असेल, हिंदी विषय असेल, तर तोच विषय असलेला उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त मार्क घेणारा DEdवाला जर उमेदवार असेल, म्हणजे 1 ते 5 साठी समजा या ठिकाणी ह्याला जवळपास 130 मार्क आहे आणि DEdवाल्याला 100 या ठिकाणी 20 मार्क आहे, बरोबर. परंतु या ठिकाणी 120 आणि हा 130 वाला DEdवाला हा जास्त मार्क असून देखील ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये हा नसणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचं या ठिकाणी जरी रँकिंगमध्ये सर्वात खाली जरी नाव असेल तरी देखील तुमची जी काही निवड असेल तर ती निवड इथं मे बी शक्य आहे, होऊ शकते. तुमचं क्वालिफिकेशननुसार, तुमच्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी वेकेन्सी आली तर तुम्हाला बघा निवड ही शक्य त्या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विश्लेषण जर केलं तर ह्याच्यात ओबीसीचे किती आहे 7048, म्हणजे सर्वाधिक उमेदवार सध्या बघा ओबीसीचे इथं पाहायला मिळतात. त्यानंतर जनरलचे आहे 3058 उमेदवार आणि SBCचे किती आहे तर 2705, म्हणजे ह्या ठिकाणी 2 नंबरवरती आणि 3 नंबरवरती आपल्याला हे जे काही प्रवर्ग आहे ह्या उमेदवारांचा इथं नंबर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर SC प्रवर्गाचे 2243 उमेदवार आहे, हे देखील मोठ्या प्रमाणात सध्या बघा पाहायला मिळत आहे. त्यानंतर SBCचे 337 आणि VGIचे 393, हे तुलनेने बघा कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कॉम्पिटिशन बघायला गेलो तर इथं बघा कमी या ठिकाणी ह्या 2 प्रवर्गाचं इथं होऊ शकतं. आणि त्याच्या खालोखाल इतर जे काही प्रवर्ग आहे ST असेल, बरोबर, ते त्या संदर्भात इतर जे काही प्रवर्गांचं कॉम्पिटिशन देखील इथं कमी सध्या होऊ शकतं. तर सध्या ह्याच्यामध्ये 120 आणि 100 ह्या ठिकाणी 40 दरम्यान ह्या रेंजमध्ये सर्वाधिक जे काही उमेदवार आहेत तो म्हणजे ओबीसी, त्यानंतर ओपनचे आणि SBCचे, ह्या 3 प्रवर्गामध्ये आपल्याला सर्वात जास्त या ठिकाणी कॉम्पिटिशन सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे तर सध्या मध्यम स्कोर म्हणजे 120 ते 140 दरम्यान असलेला स्कोर आहे, परंतु 140 पेक्षा जास्त असलेले जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील तुमचे कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा ह्या रेंजमधले जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं कॉम्पिटिशनमध्ये हे 140 प्लस असलेले उमेदवार आहे तर ते देखील सध्या असणार आहे. आता 140 प्लस घेतलेले जे उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. आता ह्याच्यामध्ये तुमचं जर सध्या 120 ते 140 दरम्यान जर मार्क असेल तर तुम्ही होप्स ठेवावा का, तर ह्या ठिकाणी तुम्ही होप्स ठेवू शकता. कारण ह्याच्यामध्ये जो काही पात्रता आहे तर ते पात्रता खूप मॅटर करणार आहे, बरोबर. म्हणजे तुमची पात्रता TET CTET क्वालिफाय असाल तर त्यानुसारच तुमची पुढची जी काही निवड प्रक्रियेसंदर्भात संधी जी असेल तर ती सध्या इथं वाढणार आहे. आता हे 120 ते 140 दरम्यान असलेले उमेदवार होते. आता 140 प्लस असलेले जे काही उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 140 पेक्षा जास्त, म्हणजे ह्या ठिकाणी 140 पासून तर हायेस्ट असलेले प्रत्येक प्रवर्गाची जी आकडेवारी आहे तर ती इथं देण्यात आली. त्याच्यामध्ये 140 प्लस असलेले उमेदवार किती आहे तर इथं बघा ओपनचे 807, SCचे 399, STचे 71, OBCचे 1543, VGAचे 96, NTBचे 80, NTCचे 193, NTDचे 150, SBCचे 67, EWSचे 180, SBCचे 642, म्हणजे या ठिकाणी संख्या जी आहे आकडेवारी 140 प्लस असलेले तर हायेस्ट पर्यंत असलेला उमेदवार या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये अशा पद्धतीने संख्या इथं पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये सर्वात कमी जी संख्या आहे ती म्हणजे या ठिकाणी जवळपास SBC संदर्भात किती आहे 67 उमेदवार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर ST प्रवर्गाचे या ठिकाणी पाहायला आपल्याला 71 उमेदवार 140 प्लस घेतलेले पाहायला मिळतात. म्हणजे ही जी एकंदरीत आकडेवारी आहे तर ही आकडेवारी अशा पद्धतीने 140 प्लस घेतलेले उमेदवार हे देखील तुमचे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. प्लस तुमचे जे काही मार्क असेल 120 ते 140 दरम्यान असलेले हे देखील तुमचे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये जो काही तुमच्या पात्रतेप्रमाणे जो उमेदवार असणार आहे तुमच्या कॅटेगरीचा तर तोच तुमच्या कॉम्पिटिटर त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला इथं बघा जर समजा ओपनमध्ये त्या ठिकाणी 3000 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, 3058. आता ह्या 3058 मध्ये तुमच्या पात्रतेप्रमाणे जो काही उमेदवार असणार आहे तर तो कमीच असणार आहे, कारण पूर्ण 3000च्या 3000 तुमच्या पात्रतेप्रमाणे सेम पात्रता नसणार, बरोबर. ह्याच्यामध्ये काही उमेदवार TET CTET क्वालिफाय नसणार, ते उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमधून बाद होणार, बरोबर. त्यानंतर तुमचं पात्रतेमध्ये जे असलेले उमेदवार आहे तेच तुमचे त्या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार. इतर ज्या काही गटासाठी जर ते पात्र असतील ते देखील तुमचे कॉम्पिटिशनमधून बाद होणार. म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन तुमचं अगदी काही उमेदवारांसंदर्भातच सध्या बघा असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या.
त्यानंतर तुमचं जर विशेष या ठिकाणी हॉरिझॉन्टल आरक्षण असेल, बरोबर, तर त्यामध्ये देखील तुम्हाला जी काही संधी असेल तर ती संधी अजून जास्त प्रमाणात इथं पाहायला मिळू शकते. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी महिला वर्ग आहे, महिला, बरोबर. तर ह्या महिला वर्गांना सर्वात जास्त संधी जी असेल तर ती सध्या बघा अवेलेबल इथं होऊ शकते. तर अशा पद्धतीने जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन इथं जरी आकडेवारी तुम्हाला जास्त दिसली तरी ॲक्च्युअलमध्ये कॉम्पिटिशन हे तुम्हाला तुमच्या जे काही पात्रतेनुसारच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर सध्या जास्त ह्या रेंजमध्ये जरी तुम्ही असाल तरी देखील होप्स ठेवायला हरकत नाही. सर्वांनी मिळून जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी इथं प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी मार्क असलेले उमेदवार देखील ह्या शिक्षक भरतीमध्ये लागले पाहिजे. तर सध्या ही एक महत्त्वाची 120 ते 140 दरम्यान ह्या ठिकाणी जे काही मार्क असलेल्या उमेदवारांचं महत्त्वाचं ॲनालिसिस होतं. ह्या संदर्भात तुमचे काही कमेंट असतील, तुमचा स्कोर असेल, तो स्कोर नेमका कमेंट करा, तुमचा विषय कमेंट करा, कॅटेगरी कमेंट करा, तुमचं हॉरिझॉन्टल आरक्षण असेल ते देखील कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला नेमकं तुमचा सिलेक्शनची जो काही होप्स असेल तो नेमका आहे किंवा नाही त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या देण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, प्रत्येक प्रवर्गाचे सेपरेट देखील व्हिडिओ आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आणि महत्त्वाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.